भरपूर जणांना ना ढोकळा खायला तर फार आवडतो, पण त्याची रेसिपी करायला ना खूप अवघड वाटतं. तर चला आज मी तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. इतकी सिंपल अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना, तुम्हाला पण वाटेल बापरे किती किरकोळ रेसिपी आहे. तर आता ना वेळ न दडवता जे काय असेल ते रेसिपीकडे वळूयात. सगळ्यात पहिले ना आपल्याला पाणी तापायला ठेवायचं आहे. स्टीमरमध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि वरतून प्रॉपर असं झाकण बसेल ते तुम्हाला बघायचं आहे. आणि त्या झाकणाला कंपल्सरी कापड लावायचं जेणेकरून त्या वाफेचं पाणी ढोकळ्यात पडणार नाही. ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा बनवायचा ना त्या भांड्याला पहिले तेल लावून घ्यायचं, ग्रीस करून घ्यायचं तेलाने आणि साईडला ठेवून जायचं. आता वळूयात बाकीच्या कामाकडे. सगळ्यात पहिले ना मी ते एक वाटी घेतले आहे मेजरमेंटसाठी. तर सेम वाटीने आपल्याला बाकीचं पण घ्यायचं आहे आणि पाणी गरम करायला ठेवायचं आहे. आपल्या हाताला जितकं सोचवेल ना तितकं पाणी आपल्याला कोमट करायचं आहे. ते झाल्यानंतर ना पोह्याचा चमचा घ्यायचा, त्याने सपाट चमचा लिंबू सत्व टाकायचं. त्याच सेम चमच्याने सपाट चमचा 4 चमचे तुम्हाला साखर घ्यायची आहे. साखर टाकून झाल्यावर सेम चमच्याने सपाट चमचा तुम्हाला मीठ टाकायचं आहे. आणि हळद मात्र तुम्हाला एकदम चिमूटभर टाकायची. हळद जास्त झाले की ढोकळा पिवळा होतो किंवा लालसर होतो. ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, छान विरघळून घ्यायचं साखर वगैरे. आणि इथे ना मी 1.5 वाटी सेम वाटीने 1.5 वाटी बेसन पीठ इथे मी घेतलेलं आहे. पहिले मी 1 वाटी टाकलेली आहे. थोडं थोडं करून आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे. पहिले कन्सिस्टन्सी चेक करायचे, लागल तसं बेसन पीठ आपण ॲड करणार आहोत. पण 1.5 वाटी कंपल्सरी याला पीठ लागतं म्हणजे लागतंच. गुठळ्या छान याच्या मोडून घ्यायच्या आहेत. इथे ना मी सम्राटचं बेसन पीठ वापरलं आहे. खरं सांगू का याची टेस्ट खरंच छान येते, त्यामुळे तुम्ही सम्राटचंच बेसन पीठ यूज करा. नंतर मी उरलेलं जे बेसन पीठ आहे ते टाकलं, थोडंसं तरी बाजूला मी ठेवलं आहे कारण आपल्याला कन्सिस्टन्सी चेक करायची. आता तुम्ही इथे बघू शकता जेव्हा मी खाली टाकते बेसन बॅटर त्यावेळेला असं नॉर्मल पडत आहे, म्हणजे लेअर वगैरे काय तयार होत नाही आहे. त्यामुळे आपल्याला ना अजून काही जे उरलेलं बेसन पीठ आहे ते टाकायचे. आणि आता मी तुम्हाला जेवढं बेसन पीठ दाखवलं ना त्यापेक्षा फक्त मी 1 पोह्याचा चमचा बेसन पीठ जास्त इथे यूज केलेलं आहे. ते काय व्हिडिओमध्ये आलं नाही, पण मी 1 चमचा जास्त यूज केलं आहे. ते छान हलवून घ्यायचं आणि हीच खरी मेहनत आहे. आणि 1 चमचा पोह्याचं आपल्याला तेल टाकायचं आहे, आपलं नॉर्मल तेल. ते टाकल्यावर छान हलवून घ्यायचं. आता पुन्हा एकदा आपण कन्सिस्टन्सी चेक करूयात. आता बघा जेव्हा मी खाली टाकते बॅटर ना त्यावेळेला असे लेअर किंवा डोंगर तुम्ही म्हणू शकता असे तयार झाले. आणि ज्यावेळेला तुमचं अशी कन्सिस्टन्सी येईल ना बॅटरची तेव्हा समजून जायचं की तुमचा ढोकळा 101% परफेक्ट म्हणजे परफेक्टच होणार आहे. त्यामुळं कन्सिस्टन्सीकडे ना एकदमच लक्ष द्यायचं आहे आपल्याला. ते झाल्यानंतर ना आपण जेवढा 1 चमचा सपाट चमच्याने मीठ वगैरे घेतलं होतं त्याच सेम कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला सोडा घ्यायचा आहे. आणि ही प्रोसेस ना तुम्हाला एकदम फास्ट करायची आहे जेणेकरून त्या सोड्याचा जो ॲक्टिवनेस आहे ना तो निघून नाही जाणार. छान सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. असं थोडं फ्लफी झालं ना की लगेचच ना आपण जे तेल लावलेलं भांडं आहे ना त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि ही प्रोसेस एकदम फास्ट करा जेणेकरून त्याचा ॲक्टिवनेस जो आहे ना तो निघून नाही जाणार. जर तुमच्याकडनं ह्या प्रोसेसमध्ये डिले झाला की समजून जायचा तुमचा ढोकळा एकदम गच्च होणार आहे. ते झाल्यानंतर ना त्यामध्ये जे एअर्स असतात ना ते एअर आपल्याला टॅप करून काढून टाकायचे आहे. तसंच टॅप करायचं आणि काढून टाकायचं. लगेच आपण जे गरम केलेलं पाणी आहे ना त्या भांड्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आणि झाकण ठेवायचं. 2 मिनटं ना फुल गॅसवर ठेवायचं आणि बाकीचे उरलेली जी 12 मिनटं आहे ना ते तुम्हाला मीडियम गॅसवर ठेवायचं आहे. 12 मिनटामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे. आता ते सगळं होतं आहे ना शिजतो तोवर आपण फोडणी करूयात. पहिले तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची भरपूर साऱ्या. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची. ते मी 4-5 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता. कढीपत्ता टाकलेला आहे. आणि फोडणी पण इतकी महत्त्वाची आहे ना, फोडणी जर छान झाली ना तर ढोकळ्याला सुद्धा टेस्ट छान येते बरं का. आणि छान असे क्रिस्पी झाले ना कढीपत्ता हिरवी मिरची तर त्यामध्ये ना मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि 2 चमचे भरणं आपल्याला साखर टाकायची आहे जेणेकरून त्याला स्वीटनेस पण येईल आणि थोडंसं तिखट पण पाणी होईल. आणि ते सगळं छान मिक्स करून घ्यायचं, साखर विरघळून घ्यायची. ते झाल्यावर आपला ढोकळा बघा हे असा चेक करायचा. स्टिक टाकले ना की ती जी स्टिक आपण टाकतो ना ती एकदम साफ आली पाहिजे. आपला ढोकळा तयार आहे. 2-4 मिनटं ना आपला जास्त जो गरम असतो ना तो त्याची वाफ आहे ना जास्त वाली ती काढून घ्यायची आहे. नंतर छान पीसेस करायचे. आपल्याला जसं पाहिजे ना पाणी तसं, काही ना ओला आवडतं काही ना कोरडा आवडतो तर तसं तुम्ही कन्सिस्टन्सीनुसार पाणी टाकून घ्यायचे. आणि हो ही रेसिपी जेव्हा तुम्ही ट्राय करशाल ना त्याचा फोटो नक्की मला शेअर करा. मी तो जो फोटो आहे ना तुम्हाला मेन्शन करून स्टोरीला टाकणार आहे. सो नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि याचसोबत ना मी हिरवी चटणीसुद्धा बनवली होती आणि चिंचाची चटणीसुद्धा बनवली होती. त्याची रेसिपी पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा कमेंट करा. चलो बाय, जय गणेश.